हॅलो गायज, वेलकम टू मिनी ब्लॉकमध्ये. माझ्या सकाळी सकाळी गेलतो भोसरीमध्ये माझ्या बहिणीचं काम बघायला. त्याच्यामुळं बहीण माझी गाडी चालू लागली, मी मागं बसून ब्लॉग बनवू लागलो. हे भोसरला जाणारा रस्ता आहे. ह्या रस्त्यावर किती ट्रॅफिक आहे. बघता बघता मी माझ्या बहिणीच्या कामापाशी गेलो. तिथं गेल्यावर मग तुम्हाला परत एकदा दाखवतो. आता आलो ते माणूस बघा काय बोलायला लागले. माझ्या बहिणीला हसू लागलं नुसतं माझ्या बहिणीकडे बघून. मग माझ्या बहिणीचा फॉर्म भरला त्यांनी. मग माझ्या बहिणीची जॉईनिंग करून दिली त्यांनी चाकणला. माझा यूट्यूब चॅनल ते बघू लागले. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं. माझी बहीण किती भारी गाडी चालवायला लागली बघा आता. आता मी साई मंदिरला आलोय. आता मी थेट जाणार आहे मंदिरामध्ये. माझी बहीण बघा कशी बघती आहे. आता मी थेट जाणार आहे मंदिरामध्ये. तिथं गेल्यावर तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवतो आणि दर्शन करणार आहे. आम्ही तुम्हाला साईबाबाचा पण व्हिडिओ दाखवतो फोनच्या ब्लॉगमध्ये. आता मी कमान ओलांडली. आता मी थेट साईबाबाच्या मंदिरात आलोय. आता इथं किती भारी वाटते. सुखसुखाट इथं कोणीच नाहीये. आता साईबाबाची मूर्ती पण इतकी भारी आहे ना, तुम्ही बघितली ना, इतकी भारी वाटते ना ती मूर्ती बघायला. ही मूर्ती बघा किती भारी दिसत आहे. इथं किती भारी वाटते. आता मी दुसरीकडे पाया पडायला जाणार आहे. तुम्ही पण एकदा भेट द्यायला इथं. तर मी महादेवाच्या पाया पडणार आहे. आता मी दुसरीकडं पाया पडायला जाणार आहे. इथं तुम्ही कधी पण या, पण आयुष्यात भेट द्या इथं यायला. इथं इतकं भारी वाटते ना, बसायला पण इतकं भारी आहे. आता इथं पण साईबाबाची मूर्ती आहे. इथं पण किती भारी वाटते ना. तुम्ही एकदा आयुष्यात इथे भेट द्यायला या. हो, लय भारी वाटते इथं. इथं पण साईबाबाचीच मूर्ती आहे. इथं किती गणपती आहेत बघा ना. किती प्रकारचे गणपती आहेत तिथं. आता आम्ही राम मंदिर नगरीमध्ये जाणार आहेत. इथं पण इतके देव आहेत ना राम मंदिर नगरीमध्ये. इथं आयुष्यात भेट द्यायला, इथं बसायला पण. इथं किती भारी झाड आहेत, हिरवेगार मस्त नारळाची. बस एक नजर उसको देखा, दिल में उसकी तस्वीर लगी, क्या नाम था उसका रब जाने मुझको. साईबाबा किती भारी आहे बघा ना. राम मंदिर बी बघा ना. गणपती पण किती भारी आहे.